नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम मजूरचं रिन्युअल कसं करायचं हे पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर गुगलमध्ये बांधकाम मजूर टाका आणि इथं जी पहिले तुम्हाला वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे निळ्या कलरमध्ये बांधकाम मजूर रिन्युअल, त्याला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर न्यू रिन्युअलला क्लिक करून तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सर्व तुमचे डिटेल्स शो होतील. तिथे पहिल्या ऑप्शनला तुम्हाला ऑल हेल्परला क्लिक करायचं आहे, ऑल टाईप ऑफ हेल्पर्स. आणि देन तिथं खाली जो ऑप्शन दिसत आहे तिथं तुम्हाला जावक क्रमांक टाकायचा आहे जो तुम्हाला फॉर्मवरती मिळालेला आहे. त्याची तुम्हाला इथं डेट टाकायची आहे, ज्या कोणत्या डेटला तुम्हाला तो फॉर्म तुम्ही घेतलेला होता, जो तुम्हाला ग्रामसेवकाने दिलेला होता. वरती मी ऑप्शनमध्ये ग्रामसेवक हे बटन क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे. ग्रामपंचायत जो कोणची तुमची ग्रामपंचायत असेल, आता ग्रामपंचायत मुरुड, तर मी इथं ग्रामपंचायत मुरुड केलेलं आहे. खाली ते मराठीमध्ये पण येऊन जाईल तिथे. त्यानंतर पुढला जो ऑप्शन आहे तुम्हाला तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये मी लातूर सिलेक्ट केलं, दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण मी लातूर सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्हाला तुमची जी अपॉइंटमेंट घेतलेली आहे ते ठिकाण निवडायचं आहे. रिन्युअलला तुम्हाला कुठं जायचं ते मी ते ठिकाण लातूर निवडलेलं आहे. आणि जो हा फॉर्म मिळालेला होता ग्रामसेवकाच्या सही शिक्क्याचा तो मी इथं अपलोड केलेला आहे. त्याची मी अगोदरच PDF फाईल बनवून ठेवलेली होती, तो मी फॉर्म इथं अपलोड केला. त्यानंतर तुम्हाला डेट निवडायची आहे, कोणत्या डेटला तुम्ही व्हेरिफिकेशन करण्यासाठी सेंटरला जाणार आहात. तर ती डेट पण मी इथं सिलेक्ट केलेली आहे. खाली टिक बॉक्सला क्लिक केलं आणि ओकेला सबमिट केलं आणि देन तुम्हाला आता OTP पाठवली जाईल. OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म सेव्ह होईल. याची तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आणि तो स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला तुमचं अपॉइंटमेंट लेटर मिळेल, त्याचीसुद्धा तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे. आणि ही प्रिंट सोबत तुमचे आधार कार्ड आणि पहिला जो स्क्रीनशॉट काढला होता त्याची पण प्रिंट, हे तिन्ही डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला सेंटरला जायचं आहे. तर एकदम सिंपल आहे, एकदम घरच्या घरी बसून तुम्ही तुमचे अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुमचं बांधकाम कामगार योजनेचं जे रिन्युअल आहे ते घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जर काही तुमच्या समस्या असतील, काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नमस्कार मित्रांनो.